इकडे मराठी भाषेसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात मनसे ही आक्रमक झाली आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलंय। दरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं। प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या या वक्तव्याविरोधात आता मराठी एकीकरण समिती देखील आक्रमक झालेली आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या पुकारलेल्या या आंदोलनात आज मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी देखील सहभागी झाले आहेत। आपल्यासोबत गोवर्धन देशमुख आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। सर, कसं बघता या वक्तव्याकडे आणि आज तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहात, काय भूमिका आहे आपली? प्रकाश सुर्वे यांना मराठी म्हणून घेण्याची खरं तर आम्हाला लाज वाटते आहे। हे असे लोकप्रतिनिधी निवडून देणाऱ्या लोकांनी यावेळेस विचार करावा। प्रकाश सुर्वे यांनी असं विधान किंवा असे वक्तव्य किंवा असे प्रकार करण्याची पहिलीच गोष्ट नाही आहे। कोकण महोत्सवामध्ये बिरहाचे कार्यक्रम करण्याची वेळ त्यांनी याच्या अगोदर देखील आणलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की मराठी माझी आई आहे आणि उत्तर भारती माझी मावशी आहे। मुळात ज्यांचे वडील एक असतात त्यांची एकच मावशी असते आणि एकच आई असते। त्यामुळे असे वक्तव्य करून महाराष्ट्रद्रोह करू नये, मराठी द्वेष करू नये। आपण मराठी म्हणून या मराठी पक्षाचे आमदार आहात, त्यामुळे कैलासवासी हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांना देखील आपली लाज वाटत असेल, ते वरून आपल्याकडे पाहत असतील। आपण ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरती तात्काळ निर्णय घ्यावा आणि प्रकाश सुर्वेला घरी बसवावं। मी तर विधानसभा अध्यक्ष यांना देखील विनंती करतोय की या प्रकाश सुर्वेंना तात्काळ निलंबित करावं। विधानसभेमध्ये यांची राहायची लायकी नाही आहे। पण एकूणच प्रकाश सुर्वे यांच्याशी आम्ही संपर्क केला असता त्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं की चुकून ते वक्तव्य झालं आणि मी खेद देखील व्यक्त केला आहे, माफी मागितली आहे। अहो, माय मेली पाहिजे म्हणजे मराठी मेली पाहिजे आणि उत्तर भारतीय जगलं पाहिजे, हे चुकून कसं वक्तव्य असू शकतं? सगळं मतांचं लांगुल चालन आहे, राजकीय पोळी भाजण्याचे धंदे आहेत। त्यांना माहिती आहे मराठी माणूस आता एकवटलेला आहे। मराठी माणूस आज या ठिकाणी मराठी जगवण्यासाठी, मुंबई जगवण्यासाठी एकत्र लढतोय। तर त्यामुळे कुठेतरी उत्तर भारतीय मतांचं लांगुल चालन यांनी केलेलं आहे। आणि राजकीय लोक, सर्व राजकीय लोकांना माझी नम्र विनंती आहे, मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आपण राजकारण करा, परंतु मराठी द्वेष, महाराष्ट्र द्वेष करू नका। आपण बघतोय की राजकारणाच्या ठिकाणी करा, मात्र मराठी राजकारण करू नका, मराठी जगली पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी गोवर्धन देशमुख यांनी देखील व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन कल्पेश सावर्डेकरसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।